नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTVमध्ये. आज एक दुर्दैवी तशी म्हणाल तर, कारण ज्या पुण्यात आहोत तिथली वाचन संस्कृती, तिथलं शिक्षण वगैरे, आज ही बुकस्पेस लायब्ररी बंद झाली. हे बंद होती आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे हे मुलं आली आहेत पुस्तकं खरेदी करायला वगैरे, ही पण आहे, हे पण आहे, म्हणजे तरुण पिढी पण आहे आणि सिनियर सिटीजन पण आहे. माझं पण वाचन तुलनेनं कमी झालं आहे. म्हणजे 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट आणि आत्ताची गोष्ट याच्यामध्ये फरक पडला आणि म्हणून आता एक महत्त्वाची अशी लायब्ररी बंद होते आहे. 4-1 लाख पुस्तकं आहेत त्यांच्याकडे. संपली. आणि हे असं म्हणाले की जेव्हा खूप भरभराट होती लायब्ररीची तेव्हा आम्ही आलो नाही. अगदी दुर्दैव आहे ते. हा ना. मीडियाने फक्त अंत्ययात्रेला जाऊ नये तर ती संस्था जेव्हा जिवंत असती, जगत कशी असती याचं देखील कव्हरेज करावं. थँक्यू सो मच. तुमच्या या बहुमूल्य ॲडवाईस बद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमचा. आय स्वेअर. किती पुस्तकं तुम्ही विकली आत्ता या 2-3 दिवसामध्ये? किती 1-1.5 लाख पुस्तकं गेले असतात. त्याचं माझ्याकडेही काउंट नाही आहे, पण लाखभर पुस्तकं तरी गेली असावीत असा माझा अंदाज. आपण दोघांनी म्हणून काय आश्रप व्हायचे, काय रडायचं काय, ही वाचन संस्कृती अशीच लयाला काय नाही, लोक पुस्तक घेऊन जातात त्याचा आनंद आहे. ॲटलीस्ट पीपल आर रीडिंग दोज बुक्स, दॅट्स गुड इनफ फॉर मी. लायब्ररी नावाची संस्था आता टिकणं थोडंसं अवघडच होत चाललं आहे. मी स्वतः 15 लायब्रऱ्या, साधारण 15 लायब्रऱ्या बंद पडलेल्या विकत घेतलेल्या आहेत. ज्या प्रत्येक लायब्ररी, ही किती वर्षातली? हे मागच्या 10 वर्षामधली गोष्ट सांगतोय. साधारणपणे 10 ते 15 लायब्रऱ्या बंद पडलेल्या, केवळ आणि केवळ पुस्तकांची संस्कृती चालू राहावी, टिकावी म्हणून मी त्या लायब्ररी विकत घेत होतो दनादन, पुढचा मागचा विचार न करता. तो लायब्ररीवाला ज्या किमतीत मला सांगेल त्या किमतीत मी पैसे देऊन ते पुस्तक घेत होतो. मला बघा राजा, रोजच्या प्रवासामध्ये ना अशी युनिक लोक भेटली ना फार छान वाटतं. असं कोण असेल की घरावरती तुळशीपत्र तर नसेल ठेवलं? तुळशीपत्र नाही ठेवलं. लायब्ररी विकत वगैरे घेणं फारच मोठी गोष्ट आहे. अहो, हे फार मी स्वतः व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे. पुस्तकाची किंमत काय आहे हे आम्ही शिक्षण घेताना आम्हाला अंदाज आला होता. एक पुस्तक रेफरन्स बुक मिळवायचं. ते कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. प्रत्येक रेफरन्स बुकसाठी किती मारामारी करायला लागती आम्हाला कल्पना आहे त्याची. आणि ज्या अगदी आम्ही अडचणीतून आलो आहे असं काही नाही आहे. आम्हाला सगळी पुस्तकं मिळत होती. पण असे आम्ही बरेच विद्यार्थी बघितलेत. पुणे विद्यार्थीगृहामध्ये जर का तुम्ही जाऊन बघितलं तर कितीतरी मुलं बाहेर गावून येतात. एकेका पुस्तकासाठी त्यांना मारामारी करायला लागते. आणि म्हटलं हे अशी पुस्तकं जर का मिळत असतील कुठं जर का संस्थेमध्ये, रद्दीमध्ये लोक पुस्तकं टाकतात पण एका लायब्ररीला डोनेट करत नाहीत. ती लायब्ररी की मौत. एक लायब्ररी नाही, इथपर्यंतचा प्रवास कसा झाला? एक काळ खूप चांगला होता. नंतर करोनाच्या नंतरचा काळ अत्यंत वाईट होता. पण करोनाच्या वेळेस आधी 1 वर्षभर थोडंसं आम्हाला कुठनं सुबुद्धी सुचली म्हणा किंवा काय असेल, त्यावेळेस आम्ही ऑनलाईन पुस्तक विक्री चालू केली होती. बुकस्पेस नावाची आमची वेबसाईट पण आहे, ती आता बंद केली आहे 2 दिवसापासून. पण तिथनं आम्ही पुस्तक विक्री पण चालू केली. त्यामुळं लायब्ररी नावाची ही संस्था अजून 5 वर्ष पुढे जिवंत राहिली. ती 5 वर्ष जिवंत ठेवता ठेवता शेवटचे आता 30-40 कस्टमर आमचे राहिले होते, मेंबर. फक्त आधी किती मेंबर होते? आता 3,000च्या आसपास होते. 3-3,500 मेंबर होते. 2,960 मेंबर कमी झाले आणि फक्त 40 मेंबर राहिले. 40, त्यातल्या देखील 20-25 लोक अगदी रेग्युलरली येणारे होते. वयस्कर लोक तर त्यांना अडचण, आता त्यांना येण्याची अडचण होती. तो एक मोठी अडचण आहे. सगळ्याच लोक आता कमी झाले. आता 20-30 लोकांसाठी मी महिन्याला लाखभर रुपये खर्च आणि 2,000 रुपये माझं उत्पन्न. ते आता ते गणित परवडण्याच्या पलीकडे होतं. पुणे बदलतंय, तुफान. तुफान. आणि त्या बदलत्या पुण्यातले सगळे राग रंग रूप सगळे तुम्ही टिपायला हवे. अगदी. आता ह्या माझ्या मित्रांनी मला असं सांगितलं की पुस्तक लायब्ररीत 40च लोक सदस्य आहेत, पण पुस्तकांची विक्री त्यांनी किती डिस्काउंटवरती ठेवली आहे? हा 50-50, 100-100 रुपयाला पुस्तक आहे. दुर्मिळ पुस्तक काय की आता एक शेक्सपियरचा अख्खा सेट घेतला, 50 रुपयाला दिला. त्याच्यासाठी रांग लागली होती आणि पोलिसांना बंदोबस्त करावा लागला. इथे किती मोठी रांग होती. मलाही बघायला मिळालं नाही. मी इथंच होतो. खालच्या चौकापर्यंत रांग झालेली होती. पुस्तकं विकत घेण्यासाठी डिस्काउंटवरती मिळतात म्हणून फक्त. आणि पोलिसांना यायला लागले. इकडे गर्दी का झाली, कारण इकडे वरतीच पोलीस चौक आहे, तर पोलीस बघायला आले गर्दी का झाली. बघा, त्यामुळे हौसे खातर घेऊन जाता की खरेच वाचणार आहे? खाली या जरा. हौसे खातर घेऊन जाता की खरंच वाचणार आहात? आता मी सुरुवात तर करणार आहे. हौस होती की खरंच वाचतो. कुठली विकत घेतली तुम्ही? आता आम्ही तिघांनी विकत घेतलेली आहे. काही सेल्फ हेल्प आहे, काही सायकोलॉजिकल आहे, फिलॉसॉफीचे आहे, काही सेल्फ हेल्प बुक आहे, काही नॉवेल आहे.
अच्छा, आणि यांच्या कॉलेजच्या लायब्ररीसाठी घेतली. किती घेतले वेगळे? एक 6,000 रुपयांची आम्ही पण पुस्तकं तिथे पण घेतली. धूळच साचणार आहे. मला नाही, माहिती आहे विद्यार्थी नाही, किती नाही. प्रेमाने वाचतात. मी स्वतः वरिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. मग तर काहीच होत नाही वरिष्ठ महाविद्यालय. सॉरी टू से. बरं, एनिवेज. तर किती पुस्तकं तुम्ही घेतली? 6,000 रुपयांची आम्ही जवळपास पुस्तकं घेतलेली आहे. बरं. चंदननगरमध्ये तुकाराम धोंडेबा पठारे नावाचं महाविद्यालय आहे, हो. ज्युनियर आणि सिनियर. तुमचाही कोटा पूर्ण झाला वर्षात. नाही असं नाही काही, पण फारच विद्यार्थ्यांना निगेटिव्ह बोलतो असं नाही, पण ही वस्तुस्थिती मी आहे. स्वतः मराठी साहित्याचा अभ्यासक हो. आहे, डॉक्टरेट आहे, पण विद्यार्थ्यांना अवांतर वाचण्याची सवय लागावी ती नाही आहे आता राहिलेली. वस्तुस्थिती फार वेगळी पण आहे. त्यासाठी मी स्वतः काही मिळतंय खूप का खूप तुमचं अभिनंदन, हे आभार. पाहण्यासाठी स्वतः तुम्ही तर फार असं किती घेतलं हे जरा दाखवा ना. अच्छा, इंग्रजी पण होती. कल्याणी आहे, मेमरीज ऑफ मिडनाईट आहे, ऑर्लँड पीस आहे. म्हणजे आवडीचीच घेतली. पण तू वाचते का? मी थोडी पुस्तकं वाचली आहेत आधी, पण आजकाल सध्या मला वेळ मिळत नव्हता म्हणून वाचणं बंद केलेलं. पण आता मला सुट्टी लागली आहे म्हणल्यावर तू काय करते? मी आता BSc झाले, आता मी मास्टर्सला जाणार आहे. पण ठीक आहे, हे काळानुरूप बदल होणारच आहे. कोणी काही जरी म्हटलं ना तर ही स्थिती असणारच आहे. पर्यायच नाही, कारण आता म्हणजे मुलांना आपण सांगतो फोन कमी वापरा, पण आपणच पालक म्हणून आपण फोन किती वापरतो हे आपल्याला माहिती असतं, आणि फोन बाजूला ठेवून पुस्तक वाचणं अवघड होतं खरं तर. पण या लायब्ररीचा पण छोटासा फेरफटका मारू. जरा प्रेक्षकांना सांगा की काय काय महत्त्वाची दुर्मिळ पुस्तकं तुम्ही पुढे जायला लागेल आपल्याला संकलित करून ठेवली होती. चला. दुर्मिळ भरपूर आध्यात्मिक तुकाराम गाथा शासनाने काढलेल्या आहेत. ज्ञानेश्वऱ्या माझ्याकडे जवळजवळ 500 ज्ञानेश्वऱ्या होत्या. बरं. भगवद्गीता आज मी सगळ्यांना, माझ्याकडे जवळ 100-150 भगवद्गीता सगळ्यांना फ्री दिल्या. आज फ्री दिलं. आज फ्री दिल्या, आधीपासून मी फ्री देत होतो. दुर्दैव असं आहे, आपल्या पुण्या विद्येचं माहेरघर जे म्हणतो आपण, ते लोक पुस्तकं रद्दीमध्ये टाकताना पुढं मागं बघत नाहीत. त्या रद्दीमध्ये मी जवळ 700 भगवद्गीता जमा केल्या. 700-800 भगवद्गीता जमा केल्या रद्दीतनं. चला पुढच्या लायब्ररीचा भाग घेऊ. त्या आणि एकूण 4 लाख पुस्तकामध्ये असं काही सेगमेंट वगैरे हे आता इथं फक्त तुम्ही बघतोय आपण, इथं 2 लाख पुस्तकं होते साधारणपणे वरती खालती. माझ्या घरी अजून 2 लाख पुस्तकं आहेत. बरं. आता ते पुस्तक तुमचं पूर्ण नावच विसरलो मी. प्रसाद कुलकर्णी. प्रसादजी, तुम्ही CA व्यवसाय होय. आणि मग हा इकडे आनंद छंद पुस्तकं वाचावं. मला पूर्वीपासून आम्हाला पुस्तकाची आवड आहे. बरं. घरी पण पुस्तकाचं आमच्या घरात वैयक्तिक कलेक्शन आहे. 40-50 हजार पुस्तकांचं होतं. शेक्सपियरचा पूर्ण सेट होता. शेक्सपियरचं दुर्मिळ 1938 सालचा ग्रंथ, शेक्सपियरचं कलेक्शन ऑफ शेक्सपियर असा त्यांनी आता लेदर जॅकेटवाला अद्भुत पुस्तकांचा त्यांना मी 50 रुपयाला देऊन दिला. दुर्दैव आहे. त्याची मूळची किंमत किती होती? आता ते रेअर ह्याच्या मी पुस्तकं नवीन जुनी पुस्तकं विकतो वेबसाईटवरती. त्याची साधारणपणे मी 5-7 हजार रुपये किंमत ऑनलाईनवरती मी विकली असते. 5-7 हजाराची पुस्तक तुम्ही 50 रुपये दिली? 50 रुपयाला दिले. काल ऑरिन्थॉलॉजीचं एक माझ्याकडे फार दुर्मिळ पुस्तक होतं, ज्याची ॲमेझॉनवरती 50,000 किंमत होती. ते मी 500 रुपयाला दिले. बापरे. आता रांगच लागणार आमच्याकडे हे बघून तुमचं. आता संपली सगळी. आता मी काय म्हणतात, किती विकली आतापर्यंत? लाखभर पुस्तकं संपली असतील. आता इंग्लिशात तेवढे राहिले तेवढे. मराठी लोकांनी 3 टेम्पो भरून पुस्तकं नेले. म्हणजे साधारणपणे 1.5-2 टन पुस्तकं नेले. किती दिवसामध्ये? 3 दिवसामध्ये. हा 3रा दिवस आहे. चला पुढे जाऊया. वरचं पण तुमचा हा भाग होता. बघा गंमत काय आहे, अर्थात हे पण कौतुक करा की काय, पण पुण्याच्या विद्येच्या माहेरघरमध्ये 3 दिवसामध्ये 3 ट्रक भरून लोकांनी पुस्तक, 3 टेम्पो भरून 3 टेम्पो भरून 1 लाख पुस्तकं नेली. मराठी विषयाशी संबंधित असलेली सगळी पुस्तकं ती आहेत. जवळपास संपली. पण ह्यांचं मला कौतुकच आहे की सकाळी किती वाजता उघडतं? 10 वाजता. आणि बंद किती वाजता? 2 वाजता. दुपारी 10 ते 2. आता 2 वाजून गेली की आता गर्दी संपेपर्यंत लोक आहेत तोपर्यंत. 3 दिवस 10 वाजले आम्हाला. 9-10 वाजले. हा बदल टिपणं आवश्यक आहे. कारण बघा कसं आहे की मी स्वतःही म्हणालो की मला तुझी बघू जरा काय खरंच. कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, इंट्रोडक्शन ऑफ कम्प्युटर्स, प्रोग्राम विथ C, ओके, ह्युमन ॲनाटॉमी. आणि तुम्ही काय काय घेतलं? पाडगावकरांचं आहे, सुरानंदगर, फुलांचं खोगीरवरती आहे, अरविंद जगतापचा आत्ता आलेला गोष्ट छोटे डोंगरा एवढी, सांजभयाच्या साजनिक रेसांच्या कविता आहेत. त्यानंतर सुभाष पवारांचा नजराणा म्हणून गझल संग्रह आहे, वि. स. खांडेकरांचं मध्यरात्र, सुरेश भोसरांचा रसचा मुद्रा, मधुबाला, हरिवंश राय बच्चन. ती आहे का मधुबालाची ह्याच्यामध्ये ती कविता जी जगप्रसिद्ध आहे ती? हिंदीवाली हो, मध्यचा प्याला काय तो. हां हो, अनुक्रम. हे
त्याचं टायटल बघितलं आणि म्हटलं घेऊन टाका, एवढ्या ह्याच्यात मिळत आहे ती. मलिक मधुशाला, मैं हूँ मधुशाला का मलिक, मैं ही मलिक. अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये फार सुंदर अशी आणि त्यांचा आवाजच त्या ट्युनिंगला भारी आणि राईट. आणि हे आता पूर्ण भरलेलं शेवटीकडे निघालंय. दुर्दैव असं आहे, एक लायब्ररी की मौत. एक लायब्ररी की मौत हा एक भाग झाला. पुणेकरांनी एक अजून एक फार म्हणजे मला पुढची पुस्तकांचा खजिना जो आहे मला ओपन करायचा, तर मला धाकधूक होती की ज्या पद्धतीने पुस्तकांचे त्यांनी हे जे केले सगळं प्रकरण, नीट पुस्तकं आपण बघावीत, नीट पुस्तकं परत ठेवावीत, जिथनं घेतली तिथं ठेवावी. घेतल्यानंतर पण हा म्हणजे ही फार दुर्दशा आहे. म्हणजे एका आणखी किती पुस्तकं विकणार आहात तुम्ही? आता मी हळूहळू विकणार आहे. आता फक्त माझं जे पर्सनल जे घरी माझ्या 2-1 लाख पुस्तकं आहेत ते मी आता हळूहळू व्हेरी रिस्ट्रिक्टेड पीपल, गाजावाजा न करता, ज्यांना खरोखर आवड आहे, आवड आणखीन पुस्तकं नीट ठेवायची डिसिप्लिन आहे, त्यांच्यासाठी मी ते उघडणार आहे. ह्या 15 लायब्ररी ज्या बंद पडल्या, त्या 14-15 असतील, मला एक्झॅक्ट अप्रॉक्सिमेट नंबर ज्या तुम्ही विकत घेतल्या, हो हो राईट, अशी प्रत्येक लायब्ररीची स्थिती आहे पुण्यात. ऑलमोस्ट. आमच्या समोर इथं 70 वर्षाचे वयस्कर गृहस्थ आजोबा लायब्ररी चालवत होते, घरपोच लोकांना पुस्तकं देत होते, पण त्यांची संपली लायब्ररी, बंद पडली मागच्या अगदी काही 6 महिन्यामध्ये बंद पडली. पुण्यात आता कोथरूड मधल्या साधारणपणे मागच्या 2-3 वर्षामध्ये 8-10 लायब्रऱ्या बंद पडल्या. हे भीषण आहे फार. म्हणजे एका समाजामध्ये अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट, शाळा, कॉलेज, पोलीस स्टेशन, क्लिनिक, तशी लायब्ररी असली पाहिजे. मी काही वर्ष अमेरिकेमध्ये राहत होतो, तिथल्या पब्लिक लायब्ररीजची स्थिती आणि विदावी आपल्या भारतातल्या पब्लिक लायब्ररीजची स्थिती प्रचंड भीषण अंतर आहे, भीषण अंतर. तिथं पुस्तकांबद्दल असणारी आस्था, पुस्तकांबद्दल असणारं प्रेम, पुस्तकांबद्दल असलेला जिव्हाळा, त्या लायब्ररी या संस्थेबद्दल असणारं प्रचंड प्रेम. हा जो ऱ्हास आहे, या ऱ्हासाबद्दल काही 4 ओळी सुचतात? या ऱ्हासाबद्दल 4 ओळी म्हणजे यार आपलं सगळीकडेच बरबटलेलं आहे आपण. त्या व्हॉट्सअप फेसबुकनी तर अजून वाट लावलेली, पण एकंदरीत पेपर सकाळचा उघडला की सगळी नकारात्मक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. सकारात्मक गोष्टी पेपरमध्ये कधी येतील याची मी वाट बघतोय. मी मध्यंतरी माझ्याकडे 11-12 पेपर वर्तमानपत्र येत होते, ते आता मी 3 वरती आणले. म्हटलं आता नको, कंटाळा स्वतःपासून केला. म्हटलं नको, काय ते वर्तमानपत्र तेच बातम्या, आणखीन त्याच नकारात्मक बातम्या, सकारात्मक एकही बातम्या बघायला मिळत नाही. मग शोधायला लागते सकारात्मक बातमी. पण मग ह्या ऱ्हासाबद्दल 4 ओळी काही सुचतात? आपण त्याच्यावरती थांबू, आठवून बघा. तर हे बघा ना, ही आली आहे पुस्तक घ्यायला. मला खात्री आहे की ती अशा पुस्तकांच्या शोधात असेल की ज्याची उपयोगिता अधिक आहे, बरोबर ना? अधिक उपयोगिता. बघू तुझ्याकडचं. अच्छा, अग्निपंख, फायर विंग्स वगैरे, बरं, छान. सो 15 लायब्ररीज बंद होणं आणि एवढ्या मोठ्या लायब्ररीचा अशा पद्धतीनं दुर्दैवी अंत होणं, हे बदललेल्या समाजव्यवस्थेचं आणि प्रॅक्टिकल तुम्ही विचार करणार असाल तर ह्याचं हे काय तुम्ही भान म्हणा काय वगैरे, जी काही स्थिती असेल ती आहे. पुणे बदलते आणि त्या बदलणाऱ्या पुण्याची प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही आमची पण जबाबदारी आहे. ती आज आम्ही नव्याने पुन्हा पार पाडली. थांबूया पण इथे. विचार करा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा तुमची मतं. कॅमेरामन निकेतन मानेसर, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.